हर हर महादेव एव्हरीवन अँड वेलकम टू अलिबाग ट्रिप एपिसोड 3. अलिबागमधील अलिबाग बीच आणि किहिम बीच एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही जात आहोत आमच्या रूमकडे. आम्ही आमची रूम नागाव बीचच्या जवळ घेतली होती, शिवशंभू कॉटेज. शिवशंभू कॉटेजपासून नागाव बीच आणि रेवदंडा किल्ला व रेवदंडा बीच जवळच होते. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिवशंभू कॉटेजविषयी डिटेल देते. निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला शिवशंभू कॉटेज हे बेस्ट ऑप्शन ठरलं. आम्ही जातोय आता रूमकडे. निसर्गाच्या कुशीत असलेलं हे शिवशंभू कॉटेज आमच्यासाठी एक दिवसासाठी खूप उत्तम सोय झाली. तर हा आहे कॉटेजच्या आसपासचा परिसर. आता मी तुम्हाला या कॉटेजची रूम टूर देते. हा हॉल आहे आणि मध्ये 2 रूम आहे. बाहेर मला ही विहीर दिसली. मला असं वाटतं जे निसर्गप्रेमी असतात ना, त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करायला देखील खूप आवडतं. त्यातलीच मी एक आहे. आता आम्ही जात आहोत नागाव बीचकडे सनसेट बघण्यासाठी. रूमवर गेल्यावर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यातच वेळ गेला, म्हणून अनफॉर्च्युनेटली आमचा नागाव बीचवरील सनसेट मिस झाला. पण सनराईज तर आहे आमच्याकडे. तर ही आहे मनाला आनंद देणारी कोकणातली सकाळ. पक्ष्यांचा किलबिलाट असा मोठ्या आवाजात कानावर येत होता, जो पुण्यात दुर्मिळ झालेला आहे. ऐकलाय ना पक्ष्यांचा किलबिलाट. आता मी रेडी होऊन नागाव बीचकडे जाणार आहे. तर हा आहे नागाव बीच. सकाळी सकाळी बीचवर थोडाही क्राऊड नव्हता. तुम्ही बघू शकता मागे सनराईज होतोय. आता बीचवर आले आणि असले काही व्हिडिओ काढले नाही असं तर कधी होणारच नाही.
त्यानंतर आम्ही अलिबागमधील प्रसिद्ध रामेश्वर महादेव मंदिर आणि रेवदंडा किल्ला आणि रेवदंडा बीच एक्सप्लोर करणार होतो. रेवदंडा बीच हा अलिबागमधील सगळ्यात सुंदर बीच आहे आणि तो मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवते. आम्ही परत रूमकडे आलो. नाश्ता करून जाणार होतो रामेश्वर मंदिराकडे. पुढचा एपिसोड बघण्यासाठी वेट करा.